शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 कृष्णाजी चौधरी हे करज गावातील शंकरराव एव्ही शाळेत सेवक म्हणून नोकरीस होते। ते करजगाव येथील सहकारी पतपेढ्यांचेही काम पाहत असत। ओतुरकर शास्त्री महाधट आणि शास्त्री धर्माजी डुंबरे यांचे 1900 सालच्या ऑक्टोबर महिन्यात करजगावी आगमन झालं। या दोहो फिरत्या प्रचारक सत्यशोधकांनी करजगावी कृष्णाजी लक्ष्मण सोनार यांच्या वाड्यात लगेचच एक बैठक घेतली। या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी करजगाव सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करण्यात आली। ही विदर्भातील पहिली सत्यशोधक शाखा होय। ही शाखा स्थापन करण्यात चौधरींचा महत्त्वाचा सहभाग राहिला। 1902 साली चौधरी यांनी पुढाकार घेऊन सत्यशोधक कृष्णराव भालेकरांचे करजगावी सत्यशोधक मताचं व्याख्यान घडवून आणलं। पुढे 3 व 4 एप्रिल 1906 रोजी सत्यशोधक शाहीर भीमराव महामुनी यांच्या भीमपुराणाचा कार्यक्रम करजगावी घडवून आणण्यात चौधरी अग्रभागी होते। पार पुढे म्हणजे 1938 साली जातवार शिक्षण परिषद आयोजनांवर चौधरी यांनी टीकाही केली। मात्र 1907 सालच्या पहिल्या व नंतरच्या मराठा शिक्षण परिषदांना ते हजेरी लावताना दिसतात। मात्र जातवार शिक्षण परिषदांचे आयोजन होत असताना मराठी मुलाखतीतील सत्यशोधकांनी सत्यशोधक परिषदेचे आयोजन व्हावे म्हणून सत्यशोधकी पत्रांमधून पत्रे लिहून एक मोहीम राबवली। या वैचारिक मोहिमेला चौधरी यांनी दिनबंधू आणि दिनमित्र आदी पत्रांमध्ये लेखन करून प्रोत्साहित केले होते। सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन 17 एप्रिल 1911 रोजी पुणे येथे संपन्न झालं होतं। या अधिवेशनाला चौधरी आपल्या करजगावकर सत्यशोधकासह आवर्जून उपस्थित होते। या अधिवेशन फंडाला त्यांनी 1 रुपया देणगीही दिलेली आहे। समाजाचे यानंतरचे दुसरे अधिवेशन नाशिक मुक्कामी 5 एप्रिल 1912 रोजी संपन्न झालं। याप्रसंगी चौधरी अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे सहसचिव होते। त्यांनी या अधिवेशनात ठराव सत्रात एक ठरावही मांडला होता। सासवड येथे समाजाचे चौथे अधिवेशन 25 व 26 एप्रिल 1914 ला भरले। या अधिवेशनात अखिल भारतीय सत्यशोधक समाजाची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली। डॉक्टर संतुजी रामजी लाड अध्यक्ष असलेल्या कार्यकारिणीत चौधरी सचिव होते। अहमदनगर येथील 11 व 12 मे 1915 समाजाच्या 5व्या अधिवेशनात नाशिक विभागाकरिता फिरते उपदेशक म्हणून चौधरी यांची निवड करण्यात आली होती। थोडक्यात सत्यशोधक अधिवेशनांना नियमित उपस्थित राहून सतत 57 वर्षे सत्यशोधक मताचा प्रसार केला। 16 डिसेंबर 1921 रोजी करजगावात दक्षता सभा स्थापन करण्यात आली। या प्रक्रियेतही चौधरींचा मोलाचा सहभाग राहिला। कृष्णाजी करकाजी चौधरी यांनी मोजके पण अनमोल सत्यशोधकी मतांचं लेखन केलंय। अज्ञानाजन 1903, शेतकऱ्यांचे दुःखोद्गार 1907, भाग्यवान, सुशीला अथवा विवाहविषयक सत्यशोधकी मार्ग, निराश्रमित हिंदूंचे धर्मगुरू आणि राष्ट्रहित, नवीन जमा खर्च पद्धती आदी ग्रंथांचं लेखन केलंय। नवीन जमा खर्च पद्धती हा ग्रंथ अनुपलब्ध आहेत। तसेच मोतू वानखडे यांचा स्वयंपुरोहित ग्रंथ त्यांनी 1909 साली प्रकाशित केला। अज्ञानजन ही 19 पृष्ठांची पुस्तिका कृष्णाजी चौधरी यांनी बडोदा वत्सल छापखाना बडोदा येथून मुद्रित केली असून करजगावकर सत्यशोधक गंगाराम बाळाजी गणोरकर या पुस्तिकेचं प्रकाशन आहे। 1 आना किंमत असलेल्या या पुस्तिकेत अज्ञानी आणि आर्थिक दुर्बलग्रस्त शेतकऱ्यांनी स्वयंप्रगती करून घ्यावी म्हणून लेखकानं सुचविलंय। शेतकऱ्यांचे दुःखोद्गार ही कृष्णजींची 36 पानी लहानशी पण शेतकऱ्यांसाठी सरकारसाठी बहुगुणी बहुपेडी अशी पुस्तिका आहे। 1907 सालच्या जुलै महिन्यात विद्यासागर प्रेस मुंबई येथून प्रसिद्ध झाली आहे। प्रस्तुत पुस्तिका प्रसिद्ध होण्यापूर्वी या पुस्तिकेचे 6 जानेवारी 1906, 21 एप्रिल 1906, 5 मे 1906, 19 मे 1906 आणि 7 एप्रिल 1907 रोजी क्रमशः भाग दिनबंधू पत्रामधून प्रकाशित झालेत। शेतकऱ्यांच्या दयनीयावस्थेचे चित्रण प्रस्तुत पुस्तिकेचे चितारले असून या पुस्तिकेवर महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर यांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो। निराश्रित हिंदूंचे धर्मगुरू आणि राष्ट्रहित ही पुस्तिका आरंभी दिनबंधू पत्रातून 1907 सालच्या जुलै महिन्यानंतर क्रमशः प्रसिद्ध झाली। भाग्यवान सुशीला हे संवाद वजा नाटक असून 26 डिसेंबर 1928, 9 जानेवारी 1929 आणि 30 जानेवारी 1929 च्या दिनमित्र पत्राच्या पत्रकात अंकातून प्रसिद्ध झाले आहे। दिनमित्र पत्रात चौधरी यांचे स्फुट लेखपत्र